विद्यापीठ येथील लेखापरीक्षण अहवाल मी 2017-18 पासून 20-21 पर्यंतचे सगळे अभ्यास केले असता इथं नियमबाह्य कशी कामे चालतात व घोटाळे कशा स्वरूपाचे होतात याचा पूर्ण लेखाजोखा ह्या पूर्ण अहवालात आहे. आणि ह्या अहवालाला अनुसंगून कुठंतरी यांचा घोटाळा मला उघडकीस पाडायचा होता, त्या हिशोबाने आजची पत्रकार परिषद होती. जवळपास लेखापरीक्षण अहवालानुसार जी रक्कम आम्हाला घ्यायची आहे, म्हणजे कोणती रक्कम म्हणतात, वसूलपात्र रक्कम ह्या अधिकारी कर्मचाऱ्याकडून जे त्यांनी नियमबाह्य देयक वगैरे जी दिलेली आहेत ती जवळपास ह्या 4 वर्षाची मिळून होती 2 कोटीच्या जवळपास. थोडी कमी होईल पण 2 कोटीच्या जवळपास आहे. आणि जे नियमबाह्य कामं करून देयक केली ते समजा नियमांना धरून नाही आहे तसं जर बघितलं तर ते कमीत कमी 15 कोटीच्या जवळपास चाललेले. सगळ्याच गोष्टीत एक सानसुद्धा सोडली नाही. मी आत्ताच पत्रकार परिषदेत सांगितलं ना, पडदा घोटाळा, झाडे लावण्याच्या कुंडी घोटाळा, परत गॅस सिलेंडर घोटाळा, पेट्रोल घोटाळा, परत विमान प्रवास घोटाळा, परत जेम पोर्टलवरून खरेदी न केल्याबद्दल घोटाळा, जे कम्प्युटरचे दुकानं आहेत त्यांच्याकडून AC खरेदी केलेले त्याचा घोटाळा, असे बरेच घोटाळे. पर्दाफाश तर मी जवळपास आता थोड्या वेळापूर्वी केलेलाच आहे, पण आता त्यांनी हे लेखा आक्षेप आहे एकदा म्हणजे आरोपीची जी काही बाजू आहे ती पण समजून घेण्याचा न्यायसंहिता तशा पद्धतीनं आहे. तर त्यांनी हे लेखा आक्षेप क्लिअर माझ्या हिशोबानं 30 एप्रिलपर्यंत करतील असं त्यांनी मला एक पत्र दिलेलं आहे. 30 एप्रिल नंतर 1 मेला महाराष्ट्र दिन आणि 2 तारखेला मनसेचा दिन राहील युनिव्हर्सिटीसाठी. एवढं त्यांनी गांभीर्यानं लक्षात ठेवावं. तसं पत्रही मी त्यांना देणार आहे.